शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि या वाक्यप्रचाराचा अर्थ जो आहे किंवा हा जो वाक्यप्रचार आहे तो अनेक वेळा त्याचा प्रत्यय आल्यामुळेच रूढ झाला असावा असं वाटतं. फॉर द पीपलनं केलेली आजची ही जी सक्सेस स्टोरी आहे ही बघितल्यानंतर तुम्हाला याच वाक्यप्रचाराचा पुन्हा प्रत्यय येईल. गाव कुसाबाहेर राहणं, भीक मागून जगणं असं हे पोतराजाचं आयुष्य आपण आपल्या आजूबाजूला ज्यावेळी पोतराज दिसतो त्यावेळेस आपल्याला दिसून येतं. परंतु हा संघर्ष करीत असताना या पोतराजाचा मुलगा डॉक्टर होतो आणि हे एवढ्यावर थांबत नाही, तर या डॉक्टर मुलगा जो झालाय तो पुन्हा 100 मुलांना पुढच्या शिक्षणासाठी दत्तक घेतो. याच संदर्भातली ही स्टोरी आहे. आम्ही म्हणजे गाव कोसाबाहेरचे पोतराज. आमची परंपरा म्हणजे ही 7वी पिढीची परंपरा आहे. पण या 7व्या पिढीला सुखदेव साठे यांनी 4 भावंडे आणि मुलाबाळांना सांभाळून आणि गावोगाव भटकंती करून भिक्षा मागून आणि लोककलेचे कार्यक्रम करून असा पैसा मिळवून आणि मुलाला डॉक्टर करावं अशी विचार होती, म्हणून मुलाला मी डॉक्टर बनवलेला आहे. आणि असेच माझा मुलगा जसा डॉक्टर झाला तसाच सर्व पोतराज समाजाच्या अथवा गरीब समाजाच्या मुलांनी डॉक्टर, इंजिनियर, वकील व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. म्हणून शिक्षणासाठी आणि प्रयत्न केला पाहिजे. पोतराज म्हणून समाजातल्या अनेकांनी अनेकदा अवहेलना केली असेल, पण सुखदेव यांना ऐकाल तर द्वेषाचा लवलेशही आढळत नाही. उलट आपण पोतराज म्हणून जे भोगलं ते आपल्या मुलाच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्याला डॉक्टर बनवण्याचा अट्टहास केला. मुलगा डॉक्टर झाला आणि त्यानंतर मुलाकडून असलेली अपेक्षा ऐकाल तर तुम्हाला सुखदेव पोतराजांच्या विशाल हृदयाचीच प्रचिती येईल. शिक्षण म्हणजे एक वाघिणीचा दूध आहे. मग या शिक्षणासाठी रात्रंदिवस कष्ट सहन करून अंगावर कोरड्याचे मार घेऊन कार्यक्रम करून जे पैसा जमा केला आणि झोपडपट्टी गावोगाव भटकंती करून आणि भिक्षा मिळालेल्या पैशामध्ये आणि मुलाला धर्मराज सुखदेव साठे या मुलाला आणि डॉक्टर बनवावं आणि मुलाने डॉक्टर व्हावं, त्याने शिक्षण शिकावं अशा अपेक्षा करून मी प्रयत्न केला आणि तो आज माझा प्रयत्न सिद्ध झाला. म्हणून मुलगा धर्मराज साठे हे डॉक्टर झालेले आहेत. माझ्या एकच समस्या होती की मुलाने शिक्षण शिकावं, डॉक्टर व्हावं आणि समाजाची सेवा करावी. आणि आपण जसं अडाणी राहिलो तसं पुढच्या पिढीनं अडाणी राहू नये आणि अडाणी राहिल्याच्यानंतर आपली फसवणूक होते. म्हणून पुढील मुलांनी शिकावं, सुशिक्षित व्हावं अशी माझी अपेक्षा होती. सोन्याच्या पावलानं आली, सोन्याच्या पावलानं करती मातीचं ती सोनं. महात्मा फुले यांचे विचार आणि आयुष्यात घडलेला एक कटू प्रसंग
सुखदेव पोतराजांच्या विचारांना बदलण्यास कारणीभूत ठरल्याचं मुलगा डॉक्टर धर्मराज साठे सांगतात. विद्ये विना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. हे वाक्य माझ्या बाबांच्या कानावरती पडले आणि परिवर्तनाची सुरुवात झाली. पोतराजाचा मुलगा हा परंपरेने पोतराजच होत असतो, पण माझ्या बाबांना एका सुशिक्षित माणसांनी फसवलं की बाबा कोल्हापूरला जाणारी गाडी न सांगता पुण्याला जाणारी गाडी कोल्हापूरला जाते असं सांगितलं आणि एका विद्वान माणसाने सुशिक्षित माणसाने फसवलं. याचं दुःख माझ्या बाबांना झालं आणि सावित्रीबाई फुले जयंतीला विद्येविना मती गेली हे वाक्य ऐकून बाबाचं परिवर्तन झालं आणि मला त्या दिवसापासून कोल्हापूरला न जाता गावाकडे जाऊन शाळेत टाकलं. वेगवेगळ्या गावामध्ये पहिली, दुसऱ्या गावामध्ये दुसरी, तिसऱ्या गावामध्ये तिसरी असं करत करत मी उच्च शिक्षण घेतलं आणि महाराष्ट्रातील पोतराजाचा मुलगा पोतराज असताना डॉक्टर झाला आणि आज हा डॉक्टर धर्मराज साठे तुमची सेवा, वैद्यकीय सेवा करत आहे. BA-MS ची डिग्री घेऊन मुलगा धर्मराज डॉक्टर बनला आणि सुखदेव पोतराजांची पुढची पिढी पोतराज होण्यापासून थांबली. पण समाजातल्या इतर पोतराजांचं काय? त्यांच्या पुढच्या पिढ्या पुन्हा पोतराजच होणार का? अशा अनेक प्रश्नांनी अस्वस्थ झालेल्या डॉक्टर धर्मराज साठे यांनी पोतराज समाजातील 100 मुलांना शिकवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. मी डॉक्टर झालो तरी इतर राहिलेला समाज हा शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून एका संस्थेची स्थापना केली, सह्याद्री मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन. आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून आज मी 100 पोतराज मुलांना शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्यांच्या शिक्षणाचा खर्च, बालवाडी ते उच्च शिक्षणाचा खर्च करत आहे. तरी मी जसा शिकलो, मी जसं परिवर्तन केलं, माझ्या बाबांनी जसं परिवर्तन केलं, तसं समाजातील इतर मुलांनी मागे न राहता शिक्षणाची कास धरावी. कारण शिक्षण हे विकासाचं महाद्वार आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तरी कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये हीच माझी कळकळीची विनंती. एक क्रांतिकारी विचार काय बदल घडवून आणू शकतो याचं हे मूर्तिमंत उदाहरण. समाजात असे अनेक सुखदेव आणि धर्मराज निर्माण होण्याची गरज आहे. सुखदेव साठे आणि डॉक्टर धर्मराज साठे यांची यशोगाथा अनेकांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल. कॅमेरामन धनंजय भगतसह ब्युरो रिपोर्ट, पुणे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. फॉर द पीपलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा. फॉर द पीपलच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.